इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहरात सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 25,10,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 6 जानेवारी रोजी रात्री 11च्या सुमारास जुना कारंबा नाका परिसरात फिर्यादी यांच्यावर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी चाकू व धारदार शस्त्राच्या धाकाने दरोडा टाकला. आरोपींनी फिर्यादीकडील 23 लाख रुपये रोख रक्कम आणि बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना शहरातील विविध भागातून 8 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक केलेले आरोपी शाहिद अब्दुल गनी शेख, सोहेल हनीफ शेख, उमर फारूक जलाल शेख, मुझहर युनुस सय्यद, समीर राज मोहम्मद शेख, मोईन शौकत शेख, जमीर रफीक शेख, अल्ताफ कादर सय्यद. सर्व आरोपी सोलापूर शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत. या गुन्ह्यामध्ये 23 लाख रुपये रोख, 3 मोटरसायकली, मोबाईल फोन, दरोड्यासाठी वापरलेली शस्त्रे असा एकूण 25,10,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दिनांक 8 जानेवारी रोजी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे.